कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे दोघं मगापासून खूप गप्प बसले. होय का? अथर्व, उठा उठा, या, अथर्व उठा. साहेब उठा. आणि रेवती या 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 जरा आपण काय करूया आता हीच सिच्युएशन ठेवूया. राबून पण आता थोडा आलेला रोमॅन्स पाहिजे दादा. होणार ना. आता थोडा रोमॅन्स पाहिजे. मला विदाउट रोमॅन्स काही जमत नाही. काय घातली आता रोमॅन्सचं सीन आहे. ए गर्लफ्रेंड आहे तुझी तिकडे? हाय की आहे की? काय नाव तिचं? नाव नाही हाय. नाव नाही म्हणजे बरं तू प्रेमाने काय हाक मारतोस? तिला मी 23-14 म्हणतो. 23-14 23, म्हणजे काय रे? 14. माझा बर्थडे डेट 23, तिची 14. जवळ 14 होय. वा 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 23-14 कमाला. तुझं नाव घेत नाहीये पण त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय. बरं ही तुझी 23-14 आहे. चल. असं समज सुरू. आपली 23-14 आहे सुखरूप तिकडे, है की नाही? पण ती जेव्हा तुझा हा रोमॅन्टिक सीन बघेल तर तिला पण खूप मजा आली. चप्पल काढेल माझ्या मनात नाही, असं काय केलं तिकडे. तिला सांगू अरे ऍक्टिंग आहे. acting आहे. 23-14 मी आहे इथे, माझं लक्ष आहे नी. आता हे जे आहे हे माझे खरे केस नाहीयेत, ही माझी खरी मिशी नाहीये आणि हे बोलता बोलता अय्या. मिशी निघाली. आणि मुद्दा तोच आहे, खूप भूक लागली पण तिने स्वयंपाक केला नाही. आणि शृंगारा आणि रोमॅन्टिक रोमॅन्टिक एकदम. घरी होती बोल ना. काय जेवा आहे का आपल्या घरात केलंय का काय? सर्व मी ना दिवसभर झोपली होती, मग विसरली. अगं जेवण व्हायच करायचं, मला भूक लागते ना लय. रोमॅन्स पाहिजे ना. अहो, मला एकतर पुरीच्या डोळ्यात बघायचं म्हणलं की माझं थाता एकतर कापतोय. 23-14 ला प्रपोज कसं केलं तू? तिने मला प्रपोज केलंय, मी नाही तिला प्रपोज केलं. यू बॉईज नाही, आजकालचे तुम्ही बॉईज आहात ना खरंच. ह्याच्यात पण आळशीगिरी करता तुम्ही लोक. उद्या तू ऍक्टिंग करतोयस आणि तुला मुलीच्या किंवा हिरोईनच्या तुझ्या डोळ्यात डोळे घालून रोल रोल स्फुरलाय आता त्याला, स्फुरलाय. हा. आपला पारिवारिक सिनेमा आहे, हा त्याप्रमाणे रोमॅन्स करूया. चला. अगं रे होती जेवाय काय केलंय का ग? हा जेवायला ते ना मी दिवसभर झोपत होती यार, काय सांगतेस? विसरली. तर काय आपण बाहेरून ऑर्डर करूया प्लीज. बाहेरून तुला आवडेल का? हा पण तुला जे आवडतं ते आपण ऑर्डर करूया. मला आवडती केवढ्याची आमटी, भेटेल का? खेवड्याची आमटी. हो करू. पण ऐक ना, हा तू काय आलं आलं मला असं कामावर लावतोय की ऑर्डर कर आणि हे कर. मग फिरायला जायचं का? फिरायला हा चालेल. मग नवीन नवीन काय घेऊन देशील मला? नवीन काय घ्यायचंय तुला? काय आवडतं तुला? शॉपिंग करूया. करूया की, चला की. पगार बी झालाय माझा आत्ताच. अरे वा. झालं, संपलं. जेवण सोडून हे असं हा पण जमलं की रे, जमलं. आणि तुला सांगते आता 23-14 ला पण छान वाटलंय कारण शॉपिंगचा विषय काढलाय. त्यामुळे जिंकलंस ना मित्रा. तिला क्या तर काय बात. माझं काय भारीच वाटतं पण सगळं. तिकडे गेल्यावर तुला तर तिला शॉपिंगला न्यायला लागणार आहे हे लक्षात ठेव. नेऊ की त्याला काय एवढं? हा. बरं बसा चला. थँक्यू Very nice, very nice, very nice. फार मस्त. बरं आता मला सांगा, आपण हे जे आपल्याला काही डायलॉग्स दिलेले आहेत, सगळ्यांनी अनेक मराठी सिनेमे पाहिले असतील, बरोबर आहे? तर त्या मराठी सिनेमातले काही डायलॉग म्हणून दाखवायचे. ठीक Come on, आहे? come on. पहिलं कोणाचं सांगा? तू आला. चल. हा, शाबाश. तू लय भारी सिनेमा पाहिला होतास, मस्तीची पिचकारी गाणं आहे तोच काय? बरोबर? पाहिलायस ना? तोच. गाणं ऐकले. बरोबर, गाणं गाणं ऐकलं. मग आता त्या सिनेमातला डायलॉग आहे आणि तो डायलॉग तुला म्हणून दाखवायचा आहे. डायलॉग कसा आहे? हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली तर माऊली नाव नाही लावणार. आपला हात भारी, आपली दात लाद भारी, चमायला. आपलं सगळंच लय भारी. हा चल म्हण. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने या चेहऱ्याने सगळ्यांचे झोप उडवले. बरोबर आहे. हा आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. नॉट बॅड. पण तुम्हाला हे कळलं असेल की आपल्याला डायलॉग ऐकताना इतकं सोपं वाटतं, पण ते म्हणणं लय अवघड आहे. लय अवघड आहे. मग आता तुझीच पाळी आहे, ये की. हा चेहरा संग्राम लक्षात ठेव. याने अनेकांची झोप उडवलीये. अनेकांची झोप उडवली. आपला हात भारी, आपली लाट भारी आणि सगळंच भारी.
जमलं की का उघड्या उघड्या म्हणतो या. आता मग एक मिनिट, अथर्व इकडे आहे रे, इथे उभा राहा. आता दादा रिअल फिलिंग येईल. आता अथर्व आहे ना, तो संग्राम आहे असं समज, तो विलन आहे आणि आता त्याला धमकी दे. शत्रुघ्न माझं ते हिरोन मी विलन. ते विलनला कसला रोल असतो त्यामुळे काही एवढं वाटलं नाही मला तेव्हा. काय करतोय तो तेव्हा. सुरू ऍक्शन. रागानी चिडून चिडून माझ्या स्टाईल मध्ये मी उभा होतो. आता म्हणलं हे अंगावर आला की डायरेक्ट ह्याला उचलूनच टाकायचा. हे थोडे लक्षात ठेव अथर्व. काय काय नाही बाबा. क्या बात है. सही. वराडलं जरा तिथं वाईट त्याला. तो गेला पळून. आपण ना नॉर्मली घरी कसेही वागतो, काहीही करतो, बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं वाटतंय की कोणाला तरी तुम्ही दुखावलं आणि सॉरी म्हणायचं राहून गेलंय, तर ही खूप छान संधी आहे. कारण तुमचा हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राच्या बाहेरही लोक बघतायत, तुमचे घरचे बघतायत. तर तुम्हाला तुमच्या मनापासून जर कोणाला काही सांगायचं असेल, सॉरी म्हणायचंय, थँक्यू म्हणायचंय, राग आलाय हे सांगायचंय, तरी चालेल. कुठून सुरुवात करूया? तुझ्यापासून सुरुवात करूया. कोणाला सॉरी म्हणायचं तुला? ऐश्वर्याला बोलव. इथे ऐश्वर्या ये. माझ्या मनात अशी फिलिंग आली का मी आता वेळ आली आहे हिला आपण सॉरी म्हणू. आय एम रिअली सॉरी ऐश्वर्या. तू मला शिकवल्याबद्दल मी तुझे उपकार कधी विसरणार नाही, कारण तू मला खूप आधार दिला. पवन, तू सॉरी कशाला बोलतोय? कारण तुझी आठवण माझ्या मनात राहील. मी इकून गेलो बी तर तुला मी कधी विसरणार नाही. मी पण तुला कधी विसरणार नाही पवन. आणि तू खूप चांगला स्टुडंट होता आणि मी खूप प्राऊड आहे. तू बेस्ट मी आहेस. तुला खूप त्रास दिला. ठीक आहे. व्हेरी गुड. आमच्या किती काही हो, आम्ही बरोबर गोडी व्हायचो. आम्ही एकमेकाला समजून घ्यायचो. त्यामुळे मी तिला सॉरी म्हणेल 4 चौघामध्ये. मला आईला सॉरी म्हणायचंय, कारण की ठीक आहे. नो प्रॉब्लेम. मला सकाळपासून पोटात खूप दुखत होतं. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तर मला सकाळपासून घरात पोट खूप दुखत होतं आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मी आईला सांगते की हे आणून दे, ते आणून दे. आणि आता कोणीच नव्हतं. ती व्हॅल्यू समजली मला आईची. थँक्यू सो मच. आणि आय एम व्हेरी सॉरी जर मी कधी चिडली असेल, कधी रागवली असेल. मी तुला खूप प्रेम करते आणि मला तुझी खूप 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 जास्त आठवण येते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.